राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 27व्या वर्धापना दिनाच्या निमित्ताने आज आपण जो मेळावा घेतला, या मेळाव्याला उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा, राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनीत्रा पवार वहिनी, या ठिकाणी कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब, ज्येष्ठ नेते आणि मोठे कबड्डीपट्टू भुजबळ साहेब, यानंतर दिलीप वळसे पाटील साहेब, पार्थदादा पवार, व्यासपीठावर सर्व माझे मंत्रिमंडळातील सहकारी, सर्व आमदार, माजी आमदार, सर्व जिल्हाध्यक्ष आणि राज्याच्या कान्याकोपऱ्यातून आलेले माझे सर्व राष्ट्रवादीचे सैनिक, बंधू भगिनी आणि मित्रांनो, बंधू भगिनींनो, दादा गेल्यानंतर दादांच्या शिवाय हा आपला पहिला स्थापना दिवस आणि अनेकांनी दादांच्या आठवणी सांगत असताना दादांनी या पक्षासाठी केलेली मेहनत, रात्रीचा केलेला दिवस, हाडाची केलेली गाडं, यामुळे खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा राज्यामध्ये आज या स्थितीपर्यंत येऊन पोचलेला आहे. मला वाटते तटकरे साहेबांनी सगळा इतिहास सांगितलेला आहे. तो पुन्हा सगळा इतिहास मी सांगत बसणार नाही, परंतु अजितदादांनी केलेलं काम, त्यांनी आपल्यासारख्या सर्व कार्यकर्त्यांना तळ हाताप्रमाणे जपलं, फोडाप्रमाणे जपलं, आपल्या सर्वांना प्रेम केलं. परंतु या राज्याची प्रगती करत असताना विकासासाठी काहीतरी एक दिशा देण्याचं काम दादांनी पूर्णपणाने हयातभर आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आज आपली सर्वांची एक स्वप्न आहे की दादांच्या नंतर वहिनींच्या नेतृत्वाखाली हा पक्ष वाढवणं, संघटित ठेवणं आणि जनतेपर्यंत जाऊन या पक्षाचा विस्तार करणं, ही शपथ घेण्यासाठी आणि हा संकल्प करण्यासाठी आज आपण स्थापना दिवस साजरा करत आहोत. योगायोगानं कालच NDAच्या बैठकीत आपला 10 जून हा स्थापना दिवस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आज आपल्या देशाच्या पंतप्रधान पदाचा विक्रम केला. मला वाटतं तोही योगायोग होता. आणि ज्या भावना तटकरे साहेबांनी व्यक्त केल्या, आपला पक्ष येणाऱ्या सगळ्या विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 1 नंबरचा यायचा असेल तर आज आपण शपथ घेतली पाहिजे की हा पक्ष स्थापना दिवस ठरवून साजरा करून होत नाही. आपल्याला लोकांच्यापर्यंत जावं लागेल, लोकांचा विश्वास संपादन करावा लागेल, त्यांच्या सुखदुःखामध्ये मिसळावं लागेल. गोर गरीब सामान्य आणि दादांचा जो हेतू होता की शाहू फुले आणि आंबेडकरांचा विचार आणि सर्व समाजांना एकत्रित घेऊन काम करण्याची इच्छा, बंधूंनो, दादाने स्वतःकडं अल्पसंख्याक खातं ठेवलं आणि समाजातील या मुस्लिम समाजाला फार मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न दादाने आपल्या सगळ्या कार्यकाळामध्ये केला. याबद्दल कशाचीही त्यांनी कोण काय म्हणते याची भीक घातली नाही आणि सातत्याने शाहू फुले आंबेडकर आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांचा विचार त्यांनी आपल्या या राज्यामध्ये आपल्या वाढवला. मला 2च गोष्टीकडे आपल्याला लक्ष वेधायचं आहे. तर भरणे मामा कृषी मंत्री आहेत आणि आदित्यताई तटकरे या महिला बालविकास मंत्री आहेत. त्यांना कदाचित आज बोलता येणार नाही. आता 2 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. जी दादांनी लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती, त्यामध्ये 80 लाख महिलांची आज ही पेन्शन बंद झालेली आहे. ती कारणं आपण समजून घेतली पाहिजेत. 60 लाख महिलांनी KYC केलेली नाही. ती KYC आज ही सुरू करण्याची विंडो आदित्यताई तटकरेच्या विभागानं खोललेली आहे. ज्यांच्या अद्यापही ती पेन्शन येत नाही त्यांची KYC पूर्ण करा. 14 लाख महिला अशा आहेत, पुरुष आहेत की पुरुष आहेत, महिला आहेत म्हणून त्यांनी आपली पेन्शन घेतलेली आहे, त्यानंतर वसूलच करून घेतली पाहिजे. आणि जवळजवळ 10 लाख महिला अशा आहेत की त्या सरकारी निमसरकारी अधिकारी असून, सरकारी नोकरीत असून सुद्धा त्यांनी गैरफायदा घेतलेला आहे. आणि आता कर्जमाफी आज कृषी मंत्री भरणे मामांनी म्हणजे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 22-23, 23-24 आणि 24-25 यामध्ये 2 वर्षे भरलेली आणि आता 30 जून 2026ला भरणारी
प्रामाणिक भरणाऱ्या शेतकऱ्याला 50 लाख रुपये 50,000 रुपयाचं प्रोत्साहन अनुदान आणि 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केलेली आहे. माझी विनंती आहे की हे सगळे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, लाडक्या बहिणींच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण अतिशय गांभीर्यानं काम करावं. गोरगरिबांच्यासाठी आपण काम करावं, त्यांची सेवा करावी, तरच पक्ष वाढणार आहे. आणि हे वाढण्यासाठी आज आपण शपथ घेऊया. SIR मध्ये सुद्धा अजूनही आपण गांभीर्यानं लक्ष घातलेलं नाही, त्यामध्ये लक्ष घाला. लाखो लोकांची मतदार याद्यामधून नावं कमी झालेली आहेत. बिहारमध्ये आपण बघितलेलं आहे, उत्तर प्रदेशमध्ये बघितलेलं आहे आणि आपण पश्चिम बंगालमध्ये बघितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आपल्याला प्रमाण केलं पाहिजेत, एवढी अपेक्षा मी या निमित्ताने व्यक्त करतो. आणि आज आपण शपथ घेऊया, येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये अजितदादा पवारांचा पक्ष वहिनींच्या नेतृत्वाखाली 1 नंबरला आणल्याशिवाय मी राहणार नाही, अशी शपथ घेऊन जाऊया. एवढं बोलून मी आपली रजा घेतो. जय जय महाराष्ट्र. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.